नमस्कार, माझं नाव अनवर शेखे आणि मी फराह चॅरिटेबल फाउंडेशनचा मी संस्थापक अध्यक्ष आहे. आता 26 ऑगस्टला ईद मिलादचा कार्यक्रम आहे. ईद पैगंबर मोहम्मद यांची जयंती आहे. त्यानिमित्त लोक जुलूस वगैरे काढतात. पूर्ण विश्वभरात, पूर्ण भारतामध्ये जुलूस वगैरे काढतात. तसंच ते पुण्यामध्ये पण जुलूसची परंपरा गेले की किती अनेक वर्षापासून जिवंत आहे. या जुलूसाचं स्वरूप असं पहिले व्हायचं की लोक जे पुढे असायचे ते नात वगैरे मोहम्मद पैगंबर यांची हमद वगैरे हे करायचे. आता सध्या त्याचं स्वरूप पूर्ण बदललेलं आहे आणि आता सध्या हे झालेलं आहे की त्याच्यामध्ये डीजेचं स्वरूप पूर्ण भरपूर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेलं आहे. आणि मागचे 10 वर्षापासून आम्ही डीजेचा विरोध करतात. ते आम्ही प्रशासनाला आणि पोलीस विभागांना वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही पत्र देऊन त्यांचा डीजेचा विरोध करत आहे. पण 10 वर्षापासून सुद्धा आतापर्यंत डीजेचं प्रमाण कमी होण्याच्या ऐवजी ते वाढतच चाललेलं आहे. आणि सुप्रीम कोर्टची गाईडलाईन जी आहे डीजेची बाबतीत, साऊंडची बाबतीत, लेझर लाईटची बाबतीत, त्याचं पूर्णपणे उल्लंघन होतोय असं दिसून येतोय. जे ट्रेडिशनल वेचा हे व्हायचं जुलूस निघायचं ते ट्रेडिशनच्या ऐवजी आता पूर्ण डीजेचं स्वरूप निघालेलं आहे. सध्या आम्ही यावर्षी सुद्धा आम्ही पोलीस प्रशासनाला एक पत्र दिलेलं आहे आणि पत्रामध्ये यावेळी आम्ही असं पोलिसांना सांगितलेलं आहे की बाबा या व्यक्ती तर तुम्ही यावर्षी तर डीजे मुक्त हे जुलूस ठेवावं आणि जे लोक डीजे घेऊन येतात ते कुठून येतात, कुठून पैसे गोळा करतात, काय करतात त्याची पूर्ण चौकशी करावं. कारण या जुलूसचे जे आयोजन करतात त्यांच्याकडून तेही कोणीच नसतात. तर आमचं अशी मागणी आहे की जुलूसचा पूर्ण डीजे मुक्त करावा आणि जर पोलिसांनी या वर्षी सुद्धा डीजे मुक्त केलं नाही आणि त्यांचे प्रेझेन्समध्ये, कारण लॉ अँड ऑर्डर हँडल करणं हा पोलिसाचं काम आहे, त्यांच्या प्रेझेन्समध्ये जर डीजे हा चालूच असलं तर या वर्षी आम्ही असं निर्णय घेतलेला आहे की आम्ही पोलिसांच्या विरोधातच सुप्रीम कोर्टचा जे कायदा आहे त्याचे उल्लंघन झालं म्हणून आम्ही पोलिसांच्या विरोधात आम्ही याचिका दाखल करेल असं आम्ही ठरवलेलं आहे. ते या बाबतीत सगळ्यांना ईदची शुभेच्छा आणि डीजे मुक्त व्हावा अशी विनंती. धन्यवाद.